2022 मधल्या नवीन वर्षामध्ये ही आपल्या सर्वांची एकत्रित अशी ही पहिलीच भेट आहे आणि महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही सर्व मिळून आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मकर संक्रांतीचा दिवस आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. आपल्या सर्वांना शाब्दिक तिळगुळ देतो आणि आपल्या कामाला शुभेच्छा देखील देतो. आपणा सर्वांना बोलवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई गोवा म्हणजे पनवेल ते गोव्यापर्यंत हा जो नॅशनल हायवे नंबर 66 आहे, या हायवेचं काम 2011 साली खऱ्या अर्थानं सुरू झालं. सुरुवातीचा टप्पा हा पनवेल ते इंदापूरपर्यंतचा हा टप्प्याचं काम 2011 पर्यंत सुरू झालं. ज्या वेळेला रस्त्याच्या प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात झाली आणि जी काम करण्याची गती होती ही जर बघितली तर असं वाटत होतं की अवघ्या 2 सीझनमध्ये म्हणजे 1.5 वर्षातच हा रस्ता पूर्ण होईल अशा प्रकारची गती होती. जागेची अडचण आहे असं सांगितलं गेलं. विकास मंत्री नितीनजी गडकरी आणि केंद्रीय मंत्री अनंतराव गीतेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक देखील झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी होते, पक्षांचे पदाधिकारी होते, काही व्यापारी होते, शेतकरी होते आणि तिथे एक गोष्ट लक्षात आली की अशी फार कुठे काही अडचण लोकांनी जमिनी देण्यामध्ये कुठे अडचण केलेली नव्हती. कर्नाळा खिंड जी आहे तिथंच फक्त फॉरेस्ट लँड असल्यामुळं आणि बर्ड सेंच्युरी तिथं असल्यामुळं थोडीशी ती अडचण फक्त तिथं होती आणि म्हणून ती अडचण बाजूला सारून हा रस्ता तुम्ही तात्काळ पूर्ण करावा अशा प्रकारचा तिथं निर्णय झाला. थोडंसं विस्ताराने ह्या गोष्टी सांगतो. आणि मग तिथं त्यावेळेला जयंत म्हात्रे नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते. नंतर ते आजारी पडले, पुन्हा तो कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला. त्यानंतर नागरिकांनी आणि विशेष करून सर्वच पत्रकारांनी त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात थोडीशी आक्रमक भूमिका तो रस्ता व्हावा म्हणून घेतली आणि त्यामुळं या रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी देखील मिळाली. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो इंदापूर तो पात्रादेवी, कारण पात्रादेवीपर्यंतचा भाग हा पूर्वी झालेला होता आणि म्हणून इंदापूर ते पात्रादेवी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं आणि त्याच्याकरता 40 किलोमीटरचे पॅच करून 40 किलोमीटरचे पॅच देऊन त्यांना काम करून घ्यावं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा नेमले गेले. आज आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला जो रस्ता आहे तो आपल्या रत्नागिरीच्या हद्दीपर्यंत खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. 90-95% सुद्धा जास्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो झालेला आहे. परंतु तिथून पुढं इंदापूरपर्यंत हा रस्ता पूर्णपणे रखडलेला आहे आणि त्यातल्या त्यात परशुराम घाटापासून हा रस्ता पुढे राधापूरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये रखडलेला आहे. याकरता लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य नात्यानं आम्ही सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी आवाज उठवायचा तो आवाज उठवण्याचं काम केलं. संबंधितांना आम्ही लोकांनी भेटण्याचं काम केलं. दोन्ही जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघाचे खासदार, मग रायगडचे खासदार सुनील तटकरे असतील, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत असतील, यांनी सुद्धा सातत्यानं हा रस्ता पूर्णत्वात जावा याकरता त्यांनी त्यांचा पाठपुरावा केला. आम्ही देखील थोडंसं त्या विषयामध्ये आमची भूमिका सातत्यानं जिथे कुठे मांडायची ती मांडली. तुम्ही लोकांनी सातत्यानं त्या संदर्भामध्ये रखडलेलं हे काम संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देण्याकरता म्हणून तुम्ही देखील सातत्यानं हा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. आपला बहादूर शेखचा पूल हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांना धोक्याचा झाला होता. एक लाईन त्यातली एक बाजू सुरू झाली, दुसरी बाजू अजून रखडलेली आहे. अशा पद्धतीने हे काम पूर्णपणे रखडलेलंच आहे. आत्ता तर बघितलं आपण तर आपल्याकडचं परशुराम घाट ते जवळजवळ आरवलीपर्यंत हा जो पॅच आहे, त्या पुढचं तर काम सुरूच झालेलं नव्हतं, परंतु हे काम सुरू झालं होतं.
सुरुवातीला हे काम चेतक इन्फ्रास्ट्रक्चरच्याकडे होतं, परंतु त्याच्याकडची ती यादी एजन्सी टर्मिनेट केल्याशिवाय हा रस्ता होणार नाही हे सातत्यानं 3-4 वर्ष मी अक्षरशः त्याच्या मागे लागलो होतो, कारण मला माहीत होतं ते होणार नाही. शेवटी तसंच झालं. नंतर ईगल इन्फ्रास्ट्रक्चर जे कंपनी आहे त्यांनी हे काम सुरू केलं. त्यांनी गेल्या वर्षी चांगल्या प्रकारची गती या कामाला घेतली होती, पण आता पुन्हा जवळजवळ काम ते थांबलेलंच आहे. थांबलेच आहे म्हणण्यापेक्षा मला जी माहिती आहे ती जवळजवळ या कॉन्ट्रॅक्टरनी इथून गाशा गुंडाळलेलाच आहे, वाइंडअपच केलेलं आहे, गाशा गुंडाळलेलाच आहे. आणि ही बातमी मला जेव्हा 2 महिन्यापूर्वी कळली त्यावेळेला मी संबंधितांना किंवा आमच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना ही गोष्ट सांगून दिली होती की हे जरी सांगत असले तरी आतली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा कॉन्ट्रॅक्टर इथं थांबणार नाही. हा कॉन्ट्रॅक्टर लवकरच निघून जाईल. दर आठवड्याची हा तारीख देतोय, 1 तारखेला करतो, 10 तारखेला करतो, परंतु तसं काही होणार नाही. आणि तीच आता वस्तुस्थिती जवळजवळ आहे. एखाद्या ठिकाणी कुठेतरी पोकलँडसारखं, एखाद्या ठिकाणी JCB सारखं मशीन नाममात्र चालू आहे, परंतु प्रत्यक्षपणे काम सुरू नाही. शहरातला ओव्हरब्रिज सगळीच कामं ही रखडलेली आहेत. सातत्यानं एक विषय पुढे केला जात होता, तो म्हणजे पेढे परशुराम या हद्दीतला लोकांचा तिथला जो काही विरोध होता, तो रास्त विरोध होता. जी मागणी होती त्या संदर्भात सुद्धा कोर्टानं भूमिका घेतली असेल, सर्वांनीच भूमिका घेतली आणि त्या लोकांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला किंवा सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि तिथं सुद्धा दिवस-रात्र 4 दिवस काम झालं, म्हणजे तिथंही आता कोण अडवत नाही आहे, परंतु कामच बंद आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आत्ता असं आज तुम्हाला बोलवण्याचं कारण एवढंच आहे की आत्ता ह्या गोष्टीमध्ये मध्यंतरी मी सुद्धा गडकरी साहेबांना एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र त्यांचा आदर राखून जरी लिहिलं असलं तरी त्या पत्रामध्ये थोडीशी माझी खोचक भाषा होती. हे काही मला त्यांच्याही लक्षात ते आलं नंतर, कारण त्यांचं मी भाषण कराडच्या रस्त्याच्या भूमिपूजन उद्घाटनाच्या दृष्टीनं भाषण मी पूर्णपणे ऐकलं, नगरचं भाषण पूर्णपणे ऐकलं, आपल्या कोल्हापूरचं भाषण ऐकलं, पुण्याचं भाषण ऐकलं, औरंगाबादचं भाषण ऐकलं, सातारा शहरातलं भाषण ऐकलं. आणि त्या सगळ्यामध्ये ते कोकणाच्या या रस्त्याचा उल्लेखच कुठं करत नाहीत. तुम्ही तपासून बघा की आमच्या ह्या रस्त्याचा उल्लेखच ते कुठं करत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्हाला आम्ही निमंत्रित करतो, एकदा हा रस्ता तुम्ही करा. तर त्यालाही काही त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही. आज हा रस्ता होईल असं काही, म्हणजे होईल पण कधी होईल हे माहीत नाही. परवाच्या अधिवेशनमध्ये सुद्धा आम्ही सरकारला, आमच्याच सरकारला आम्ही प्रश्न विचारला की हा होईल का तरी कधीतरी, कधी होईल आता तुम्ही सांगू शकत नाही असं मी म्हणालो तिथं, पण कधीतरी होईल का? कारण हा खऱ्या अर्थानं 6 लेन रस्ता व्हायला पाहिजे. हा रस्ता 2 जिल्हे जोडणारा नाही आहे. जे महाराष्ट्रातले गडकरी साहेब सगळे जे काय 3 लेन रस्ते करायचं म्हणतात, खालून हेवी वाहतूक, मधून लाईट व्हेकल वाहतूक, वरच्या बाजून मेट्रो न्यायचे म्हणतात, साईडला हब तयार म्हणजे व्यापारी हब तयार करायचा म्हणतात, अशा त्यांच्या अफाट चांगल्या कल्पना आहेत. परंतु तो जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांच्या आहे त्यांच्या कल्पना आहेत. परंतु आपला रस्ता आहे तो 2 जिल्ह्यांना नव्हे तर 2 राज्यांना जोडणार आहे आणि तो रखडलेला आहे. आणि म्हणून आता आमची सगळ्यांची खात्री झालेली आहे की सगळे सनदशीर मार्ग संपलेले आहेत, अर्ज विनंत्या संपलेल्या आहेत. तुम्ही तुमची लेखणी चालवून दमल्यासारखे वाटत नसलं तरी दमलेले असाल असा आमचा अंदाज आहे. आणि म्हणून खासदार विनायकजी राऊत यांनी काल आम्हा सर्वांना सांगितलं की तुम्ही प्रेसला बोलवा आणि प्रेसच्या समोर जा. आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही 27 तारखेला अतिशय कठोर आंदोलन या ठिकाणी करणार, अशा प्रकारची घोषणा आम्ही या निमित्तानं तुमच्या मार्फत करावी. ती भावना संबंधित यंत्रणा, केंद्र सरकार, माननीय गडकरी साहेब, महाराष्ट्र सरकारसुद्धा यांच्याकडे ती जावी या उद्देशानं आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलावलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना मिळून तत्पूर्वी लांजा शहरवासियांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही संपूर्णपणे शहर बंद ठेवणार आहोत आणि बंद ठेवून निषेध नोंदवून संबंधित यंत्रणेचं लक्ष या कामाकडे वेधण्याचं काम हे लांजावासी करतायत. खासदारांचा प्रयत्न असा आहे की राजापूरनी सुद्धा तेच आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, त्याच पद्धतीचं आंदोलन करावं, संगमेश्वरवाल्यांनी त्याच पद्धतीचं आंदोलन करावं, आपण चिपळूणवासियांनी सुद्धा त्याच पद्धतीचं आंदोलन करावं.
आणि म्हणून आम्ही सर्वच चिपळूणच्या नागरिकांना, व्यापारी वर्गाला आणि सगळ्या व्यावसायिकांना, मग ते रिक्षा व्यावसायिक असतील, मग कुठले फोर व्हीलर असतील किंवा हेवी व्हेकलवाले असतील, कुठले जे असतील किंवा व्यापारी असतील, त्या सगळ्यांना आम्ही आव्हान करू इच्छितो की हा त्रास आपणा सर्वांना आहे आणि गेले कित्येक वर्षांचा हा त्रास आहे. हा एकदा कधीतरी संपुष्टात आणण्याकरता तुम्ही आम्ही सर्वांनी, आम्ही जरी त्याचं नेतृत्व करणार असलो तरी एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी ही लढाई लढूया आणि एक तीव्र आंदोलन करूया, हे आपल्या माध्यमातून पोचावं याकरता म्हणून आपल्याला सर्वांना बोलवलेलं आहे की त्या संदर्भामध्ये खासदार विनायक राऊत हे 22 तारखेला इथे येत आहेत आणि 22 तारखेला आम्ही इथं बसणार आहोत आणि 22 तारखेला इथं बसल्यानंतर आपण कोणत्या जागेवर करायचं, सर्वसाधारणपणे जागोजागी करावं अशी एक कल्पना आहे, जागोजागी करावं अशी एक कल्पना आहे. परंतु प्रत्यक्षपणे जागोजागी करावं का तालुका वाईज करावं याचा अंतिम निर्णय हा 22 तारखेला होईल. आंदोलनाचं स्वरूप काय असेल, रस्ता रोको का कसं आहे? ते 22 तारखेलाच करेल, पण 27ला आंदोलन करायचंय हे नक्की. कारण हा विषय विधानसभेत अत्यंत तीव्रपणे भास्कर शेटने गेल्याच्या वेळी, ज्यावेळी कोकणचा आपला एक ठराव होता, त्या ह्याच्यात तुम्ही भाषण ऐकलं असेल, तिथेही मांडलेलं आहे. जिथं जिथं संधी मिळते तिथं तिथं सगळेच जण, तुम्ही जसं मगाशी शेटने सांगितलं की पत्रकार असतील, सामान्य लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी मांडून झालेलं आहे. गडकरी साहेबांकडे, अगदी पवार साहेबांना घेऊन जाऊन ते वेगवेगळ्या टप्प्यात अजितदादांकडे 2-3दा शेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मिटिंगी लावून तो विषय झाला. मी स्वतः 4 वेळा गडकरी साहेबांना पण नागपूरला भेटलो. मी 2-3दा पवार साहेबांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून भेटून झालंय. बाकीच्या थोरात साहेब वगैरे ही त्या ठिकाणावरनं ज्याच्या त्याच्या माध्यमातून प्रयत्न. आता ही सगळी हद्द, जसं शेटने सांगितलं की आता तो कॉन्ट्रॅक्टर जर सोडूनच गेला असेल तर परत किती दिवस आणि रस्ता असाच पडून राहणार आहे. म्हणून सगळ्यांच्या सहभागाने अत्यंत हे की हा विषय असाही होईल की कितीतरी भाषणं तुम्ही काढलीत ती हायवेच्या निगडीत, तर पहिला विषय भाषणाचा आला तर मला वाटतं परवा विषय नसताना पण तो शेटने काढला होता, त्याच्यात हायवे टाकला विषयाशी, म्हणजे तो जो प्रश्न होता त्याच्याशी निगडीत नसतानाच. त्यामुळे मांडून आता बरेच दिवस झाले. तर ह्याच्यानंतर अगोदर सुद्धा चर्चा झाली. आम्ही आंदोलन करत असताना आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीची मंडळी ही प्रत्येक ठिकाणी कुठं काय महाविकास आघाडीकडून थोडं कमी जास्त झालं तर आंदोलन करते, मोर्चे काढते वगैरे वगैरे वगैरे, परंतु ह्या रस्त्याबद्दल मात्र काही बोलत नाहीये. आणि म्हणून आम्ही जर तशा संदर्भातलं स्वरूप जर घेतलं तर त्याला असा रंग येऊ नये की केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि म्हणून आम्ही हे असं काहीतरी विरोध करतोय. यापेक्षा सनदशीर मार्गाने जाऊ, आपला रस्ता होणं हा आपला मूळ हेतू आहे, लक्षात आहे की नाही. आणि म्हणून आम्ही सातत्यानं पत्रव्यवहार करणं, मांडणं, ज्या फोरममध्ये किंवा ज्या फ्लोअरवर हा विषय मांडणं, तिथं मांडण्याचं आमचं काम सातत्यानं चालू होतं. हे काम थांबलेलं नव्हतं. त्यामुळे उशीर झाला ही गोष्ट खरीच आहे आणि म्हणून आता सहनशीलतेचा अंत झालाय, म्हणूनच आता हे पाऊल उचलावं लागतं, हे खरं. इकडे साहेब समृद्धी महामार्ग इकडे जोरदार सुरू असताना जवळजवळ आता पूर्णत्वाकडे चाललाय समृद्धी महामार्ग, आणि अशा परिस्थितीत कोकण मुंबई गोवा जोडणारा जो महामार्ग हा ठप्पच आहे. मग केंद्राच्या दृष्टीने आपण काय म्हणाल नेमकं? आम्ही आज दोष देऊ इच्छित नाही, परंतु नितीन गडकरी साहेबांसारखा इफिशियंट मंत्री, एक कर्तव्यदक्ष मंत्री, सातत्यानं ज्या वेळेला आमचे खासदार त्यांना जाऊन भेटतात त्या वेळेला गडकरी साहेब आपापल्या अधिकाऱ्यांना दम मारतात, त्यांना बडबडतात, रागवतात आणि हा रस्ता पूर्ण होत नाही. हे असं का होऊ शकतं? गडकरी साहेबांचा शब्द फक्त हा मुंबई गोवा रस्त्याच्या बाबतीतच का खाली पडतो, हे आम्हाला सुद्धा कुतूहल आणि थोडंसं आमच्या दृष्टीने हा संशोधनाचाच विषय आहे. खरं सांगायला तुम्ही म्हणता ते खरंच आहे की असं का होतं. याच्या मागे काही राजकीय पॉलिसी आहे का काही सांगता येणार नाही, परंतु गडकरी साहेबांनी आता कसं आहे तुम्हाला सांगतो. 2014ला विधानसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या, तेव्हा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी या कोकणातल्या 12 पुलांचं भूमिपूजन गडकरी साहेबांनी केलं. विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या, आता राजकारण आहे की नाही ते तुम्ही शोधा, परंतु विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि त्याच्या अगोदर गडकरी साहेबांनी अलाइनमेंट न जाता, तिथं कुठेही प्रकारचं ॲक्विजिशन न होता, रस्त्याचा डीपी तयार नसताना त्यांनी भूमिपूजन केलं.
ते पूलही अजून होऊ शकले नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? भूमिपूजन जे आरती गडकरी साहेबांनी केलं त्यांनी पूल करण्याकरता केलं, मग का नाही होऊ शकले? त्यामुळे राजकारण आहे असं आम्ही म्हणणार नाही, परंतु होत नाही मात्र खरं आहे. साहेब, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 2 जिल्ह्याचा विचार केला तर म्हणजे कशेडी टू धारा हे मधले सगळे टप्पे आहेत, 11 टप्पे आहेत. 11 टप्प्यामधलं जे रायगड, आता परशुरामचं पुढचं हे रायगडमध्ये महाड डिव्हिजनच्या अंडर गेले. हा, परशुराम महाड आणि डिव्हिजन. इथून सगळं हे रत्नागिरीच्या अंडर. हो. बघा, सिंधुदुर्गामधले दोन्ही टप्पे व्यवस्थित झाले, 95% वरती हे झाले. इकडचा महाडमधला रत्नागिरी जिल्ह्यातला एक टप्पा परशुराम टू कशेडी तो पूर्ण झाला. कशेडी बोगदा जवळपास पुढच्या वर्षी आता जवळजवळ पूर्ण होईल. हे रत्नागिरी जिल्ह्यामधलेच हे टप्पे आणि 2-2 कंपन्या, आता चेतक गेली, इगल जाण्याच्या वाटेवर आहे, एबीपी याची संमिश्रची तिला टर्मिनेट केलंय. नेमकं कारण काय? कारण मध्यंतरी असा विषय झाला होता, आरोप प्रत्यारोप झाले होते की चिपळूण म्हणजे ह्या रत्नागिरी जिल्ह्यातले जे टप्पे रखडे ह्याला पोट ठेकेदार हे त्याला कारणीभूत आहे, अशी मध्यंतरी सगळा गदारोळ झाला होता. खरं कुठं आम्हाला माहिती नाही, पण तशा पद्धतीचं एक मोठं वातावरण सगळं तयार झालं होतं. बघा ना, सिंधुदुर्गातले व्यवस्थित झाले, कंपन्या तशा, केंद्र तसंच आहे, राज्याचं सरकार आहे. आपण म्हटलं की गडकरी साहेबांनी असं केलं तसं केलं, ते पण बरोबर आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यातलं नेमकं काय आहे? 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला जो कॉन्ट्रॅक्टर जो दिलीप बिडकॉन म्हणून आहे, तो कोणाचा नातेवाईक आहे हे सांगण्याची गरज नाही, परंतु अतिशय चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे. एक. तिसरी गोष्ट, जो रायगड जिल्ह्यातला जो पॅच आहे तो कल्याण टोलवाला म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे आहे. हे पीस रखडले. त्याच्या अगोदर तुम्ही जर लक्षात आणा की खेडचा रस्ता हा गेल्या वर्षाच्या अगोदर 100% पूर्ण झाला असता. त्यांनी ज्या पद्धतीनं स्पीडी काम सुरू केलं होतं, तुम्हाला आठवत असेल, त्यांच्या मशिनरी सगळ्या उचलल्या अचानकपणे आणि काम थांबवलं त्याचं, आणि त्या औरंगाबादला घेऊन गेले किंवा ह्या तुमच्या समृद्धी महामार्गावर घेऊन गेले. वास्तविक त्याला इथं काम दिलं होतं, ते तिकडे घेऊन गेले त्याच्या मशिनरी. त्यामुळे आता जो खेडचा थोडासा भाग जो रखडला गेले 2 वर्ष, त्याला कारणीभूत ते आहे. म्हणजे तिथंही कॉन्ट्रॅक्टर कॅपेबल होता. इथले दोन्ही कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते कॅपेबल नाहीत, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण तुमचा प्रश्न वेगळा आहे. तुमचा प्रश्न असा आहे की मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की इथल्या स्थानिक लोकांनी काही कामं घेतली होती म्हणून. माझं तर म्हणणं वेगळं आणि स्पष्ट आहे. ज्या वेळेला अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट येतात त्यावेळेला स्थानिक लोकांना तो रोजगार मिळालाच पाहिजे. स्थानिक लोकांना त्यातून काही ना काही कामाची संधी मिळाली पाहिजे. असे प्रोजेक्ट येत असताना सर्वसाधारणपणे ज्या वेळेला असे मोठे प्रोजेक्ट येतात त्यावेळेला स्थानिकांना तिथं काही उपयोग होत नाही. स्थानिकांच्या जमिनी जातात, स्थानिकांच्याकडे छोटी मोठी मशिनरी असते, ती सुद्धा उपयोगात येत नाही. आणि म्हणून जर उपयोगात आणण्याचं काम प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्याला माझं म्हणजे पाठिंबा नाही, पण विरोध तर नाहीच नाही. मी आहे ते सांगतो तुम्हाला. याचा अर्थ मी काही त्यात कॉन्ट्रॅक्टर आहे असं नाही, पण स्थानिकांनी जर कामं घेतली असतील तर त्याला समर्थनच दिलं पाहिजे. एक, त्यांनी काम वेळेवर केलं पाहिजे, त्यांचं पेमेंट वेळेवर झालं पाहिजे. ते स्थानिक आहेत म्हणून त्यांनी आम्ही स्थानिक आहोत म्हणून आम्ही कसं तरी वागू हे चालणार नाही. तर त्यांनी व्यावसायिकासारखं वागलं पाहिजे, या मताचा माणूस मी आहे. व्यवसाय हा विषय वेगळा ठेवा, स्थानिक किंवा राजकारण हा विषय वेगळा ठेवा. व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिकासारखंच वागलं पाहिजे. ते वागले नसतील, त्यांच्यामुळे जर काम रखडलं असेल तर ते दोषी आहेत, पण त्यांनी काम घेतलं म्हणून दोषी नाही. पण तुम्हाला मी सांगतो, हा जो चिपळूणचा DPR आहे, DPR चिपळूणचा जो झालेला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, हा इतका चुकीचा आहे. मी अनेक वेळा त्या अधिकाऱ्यांना सांगतो, त्या सांगतो की बाबानुरे, एक सामान्य माणूस जे नजरेनं दाखवू शकेल, नजरेनं ठरवू शकेल, नजरेनं करू शकेल, नजरेनं अलाइनमेंट जी बघेल, ती तुम्हाला इंजिनियरना कळत नाही. उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही कोंडमाळ्याच्या घाटात जा, ते कॉर्नर, एक केवढा कॉर्नर छोटा आहे, तुम्ही रोज येता, ते कॉर्नर नुसतं स्ट्रेट मारलं असतं तर 100 मीटर सुद्धा कटिंग रस्ता नाहीये. पण राईट साईडला सगळा डोंगर कापावा लागला, परत कॉर्नर वळण तसंच राहिलं, लेफ्ट साईडचा डोंगर पूर्णपणे कापला, खाली इतकं फिलिंग केलं, इतका भराव केलाय उजव्या साईडला, तुम्ही कल्पना करणार नाही इतका भराव केलाय. तुम्ही अधिकारी आहेत की काय आहात? तुम्ही इंजिनियर आहात की काय आहात? माझ्याच मतदारसंघामध्ये जेव्हा मी बघितलं तर पॉवर हाऊस पासून कोंडमाळ्यापर्यंत राईट इथून गेल्यानंतर राईटला वळायला कुठंही टर्न ठेवलेला नाही, कुठेही. आता पागेवर जिथं मी राहतो तिथं पागेवर सुद्धा टर्न ठेवलेला नाही. म्हणजे मी वळायला कुठं कोंडमाळ्यात जायचं नाही, म्हटलं आम्ही सिग्नल देणार आहोत, हरकत नाही. पुढे गेल्यानंतर इरिगेशन कॉलनी आहे, रेस्ट हाऊस आहे,
आपलं कामत्याचं रुग्णालय आहे. एखाद्याला जर हॉस्पिटलला जर न्यायचं असेल तर त्यांनी गाडी तिकडून समजा कामते आणि कापसाळ ह्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या कमीत कमी 8-9 हजार लोकसंख्या, मतदार नव्हे, लोकसंख्येची गावं आहेत. त्यांना उद्या घर बांधायचं असेल, काय कुठे काय सामान न्यायचं असेल, कोणाला हॉस्पिटलमध्ये लगेच ताबडतोब जायचं असेल, गवत काडी घेऊन जायचं असेल, त्यांना क्रॉसिंगच नाही. कोणमाळ्याला फक्त अंडरपास दिलेला आहे. म्हणून मग मी ताबडतोब गडकरी साहेबांशी कॉन्टॅक्ट केलं. त्यावेळेला सीई म्हणून विनय देशपांडे होते, त्यांना कॉन्टॅक्ट केलं. मग दिल्लीवरून टीम आली स्वतंत्र आणि मग 13 ठिकाणी आपण आपल्या पाग नाका ते कामते घाटापर्यंत, म्हणजे कोणमाळ्याचा घाट कामते घाट म्हणतात तो, हरेकरवाडीपर्यंत 13 ठिकाणी आपण क्रॉसिंग करून घेतले.